इगतपुरी ट्रॉमा केअर सेंटर सह महाडायलिसिस सेंटरचं लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झालं। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं हा सोहळा संपन्न झाला। ट्रॉमा केअर सेंटरमध्ये डायलिसिसचे 5 मशीनद्वारे डायलिसिस सुरू करण्यात आले, तर अत्याधुनिक शस्त्रक्रिया सेंटर देखील सुरू करण्यात आले। विनामूल्य डायलिसिस व औषधोपचार होणार असल्याची माहिती डॉक्टर सुनील बोदेवाड यांनी दिली आहे। ग्रामीण रुग्णालय इगतपुरी येथे आपण 5 डायलिसिस मशीन आणलेले आहेत सरकारच्या उपक्रमामधनं। आता या 5 डायलिसिस आपल्या इगतपुरीच्या जनतेकरता याचा फार मोठा फायदा होणार आहे। तर ज्या लोकांना जे सर्वात एंड स्टेज रिनल डिसीज असतात, म्हणजे शेवटच्या स्टेजला असतात, ज्यांची किडनीही काम नाही करू शकत, अशा पेशंटला आठवड्यामधनं अल्टरनेट डे म्हणजे एक दिवसाआड डायलिसिसची गरज भासते। या लोकांसाठी प्रायव्हेट हॉस्पिटलला यांचा फार मोठा खर्च होतो। तर अशा लोकांकरता या इगतपुरी सेंटरचा खूप मोठा फायदा होणार आहे। त्याचबरोबर वीकली 1 डायलिसिस किंवा वीकली 2 डायलिसिसवाल्या पेशंटकरता का मोफत डायलिसिस सेवा आपल्या इथे अवेलेबल आहे। तर डायलायझर किंवा डायलिसिस या दोन्हीकरता कोणताही पैसा लागणार नाही आहे। डायलिसिस हे पूर्णपणे मोफत राहणार आहे। ज्यांचा हिमोग्लोबिन म्हणजे रक्तामधला जे हिमोग्लोबिनची लेवल असते ती जर कमी असेल तर अशा लोकांसाठी जे लागणारे इंजेक्शन असेल ते पण आपल्या इथे फ्रीमध्ये देण्यात येणार आहे। त्याचबरोबर जर रक्ताची गरज भासत असेल तर आपण अगोदरच त्यांच्या रक्ताची सोय पण घोटी किंवा सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथून करून त्या रुग्णांना ब्लड इथे देण्यात येतील। या सेवेमुळे खूप लोकांचे प्राण वाचतील, यात काहीच शंका नाही। सुमित मोदक, न्यूज 7 मराठी, इगतपुरी।